3-4 वर्ष नुकसान झालेलंच आहे, म्हणून ते नुकसान होऊ नये आणि तिथली परिस्थिती बदलावी म्हणून विस्तार वाढ केली. कागदपत्राची योग्य पूर्तता असल्याशिवाय कुठलाही बँका 400 300 कोटी रुपयाचं कर्ज देऊ शकत नाही. कारण आता तर कर्ज घेताना एवढे कडक नियमावली RBIनी नाबार्डनी सगळ्यांनी केलेली आहे. त्याचं रेकॉर्ड पहिलं चांगलं असावं लागतं. त्या संदर्भामध्ये रेकॉर्ड चांगला असल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या नाही. आणि आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करत असलो तरी आम्ही 30 वर्ष समाजकारण राजकारण करतो. आम्हाला पण परिवार आहे, आम्हाला पण प्रपंच आहे. आणि हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये केलेल्या गोष्टी जर 20 कोटीवर काही लाख रुपये म्हणतात, ते पैसे चेकचे आहेत का हे तपासा, सोर्स कुठला आहे ते तपासा. तो सगळा स्वच्छ अशा प्रकारचा आहे, त्याच्यामध्ये कुठलीही काही अडचण नाही. ज्यावेळेस जरंडेश्वर शुगर मिलच्या डायरेक्टरला बोलवलं त्यावेळेस त्यांनी सगळं दाखवलं ईडीच्या ऑफिसरांना की हे असं आहे. आणि त्यांनी बँकेलाही बोलवलं, PDCC बँकेच्या अधिकाऱ्यांना. PDCC बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नियमाच्या अधीन राहून ज्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या पद्धतीनंच आम्ही कर्जपुरवठा केला आहे आणि आमचं रिपेमेंट वेळच्या वेळेला होतं. दरवर्षी त्यांचा 60 का 65 कोटीचा काहीतरी हप्ता असतो, तो हप्ता जातो आहे. हप्ता जात असताना आज देखील तो कारखाना त्या भागामध्ये सगळ्यात जास्त रिकव्हरी असणारा कारखाना आहे. त्या कारखान्याची मॅनेजमेंट अतिशय चांगली असं त्या भागातले स्थानिक लोक पण बोलून दाखवत आहेत. दर पण त्यांना चांगला मिळतो, ऊस पण त्यांचा वेळेमध्ये जातो. म्हणजे जे शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी तिथली मॅनेजमेंट करत असतानाचं दिसतं. आता उद्याच्याला आम्ही काही लोक काही कंपनीमध्ये होतो पूर्वी, परंतु डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान ज्यावेळेस झाले त्यावेळेस त्यांनी देशातल्या सगळ्या मंत्र्यांना आव्हान केलं की तुम्ही मंत्री म्हणून काम करत असताना तुम्ही आणि तुमची पत्नी कंपन्यांच्यावर डायरेक्टर राहू नये. त्यावेळेस तिथं डायरेक्टरशिप सोडणं बऱ्याच जणांनी सोडली, तशी त्यांनी सोडली आणि दुसरे तिथं डायरेक्टर आले. ह्याच्यामध्ये चुकीचं काय नाही. ह्यामध्ये तुम्ही बघताय आज इतक्या मोठ्या प्रमाणावर आता गेले ही गोष्ट कधीची 2007ची, म्हणजे 7 नाही 10-11ची वगैरे असेल. 2007ला जनहित याचिका सुंदरबाग सहकारी सोसायटीने केलेली होती. कारखाना विक्री संचालक बोर्डाने केला नाही. मी पुन्हा सांगतो, कारखाना विक्री उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झालेला आहे की ज्यांचे ठेवी होत्या त्यांचे पैसे बुडू नये. बरं, ज्या बँकेच्याबद्दल बोललं जातं आहे, आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 365 कोटी रुपयाचा नफा आहे. जर बँक चुकीची वागली असती तर नफ्यामध्ये राहिलीच नसती. तुम्ही बघा, मी नावं घेत नाही, पण महाराष्ट्रातल्या कितीतरी बँका देशोधडीला लागल्या. आपल्या पुण्यातले कितीतरी लोक उपोषणाला बसतात. रुपी कोऑपरेटिव्ह बँकेच्याबद्दल बसतात. मध्ये ती आगाशींची एक बँक होती, सुवर्ण का कुठली ती बँक, मध्ये ती शिवाजीराव भोसले बँकेच्या संदर्भातलं आपण बघितलं ते. आत्ता ती काय ते पिंपरी चिंचवडची सेवा विकास बँक, ह्याच्याही सगळे गोष्टी पुढं आलेल्या आहेत, त्याच्याही इन्क्वायऱ्या चाललेल्या आहेत. जर चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप झाल्यानंतर केलेल्या कर्ज वाटपाची परतफेड व्यवस्थित नाही झाली तर बँका अडचणीत येतात. ह्याच्यात राज्य सहकारी बँक आज देखील महाराष्ट्रातली एक अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते. मुंबई जिल्हा बँक कशी आहे काय त्याचाही रेकॉर्ड तुम्ही जर वेबसाईटवर गेला तर तुम्हाला पाहायला मिळेल. पण ह्या संदर्भामध्ये गुरु कम्युनिटीच्या संदर्भातलं काय कारण आहे हे मी त्या कंपनीशी संबंधित असल्यामुळे मला ते माहिती नाही, परंतु मी माहिती काढण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण त्यांच्याकरता जर तिथं हे केलेलं असेल, ताब्यामध्ये घेतलेलं असेल, तर जरंडेश्वर शुगर मिलचाही प्रश्न निर्माण झालेला आहे की त्यांनी 400 कोटी रुपये आता बँकेला भरायचे कसे. उद्या कारखाना तर चालला पाहिजे, तिथल्या शेतकऱ्यांनी ऊस घालायचा कुठं. आज करोनाच्या काळामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक कारखाने बंद पडले, तिथल्या कामगारांची घरदारं रस्त्यावर आलेली आहेत. आज त्यांच्या तिथं परमनंट कामगार, सिजनल कामगार यांचे पगार चालू आहेत, व्यवस्थित पगार चालू आहे, कुठली काही तिथं अडचण नाही आहे. केला असला ह्या कारखान्याच्या संस्थापक होत्या शाळेमध्ये पाटील त्यांनी तुमच्याला असा आरोप केला की
हा कारखाना तुम्ही बळकावता. मी तुम्हाला सांगू का, हा आरोप माझ्यावर आज झाला आहे का ज्या वेळेस झालं तेव्हापासून ते तसा आरोप करतात. मुंबई उच्च न्यायालयाने कारखाना विक्रीला काढला, तो कारखाना तुम्ही बळकावू शकता? कारखाना संचालक बोर्डाने विकलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे, त्या सगळं रेकॉर्ड त्यांनी दाखवलं ईडीच्या लोकांना. पण आता ह्याच्यामध्ये अलीकडं संपूर्ण देशामध्ये काय परिस्थितीचं एकंदरीत राजकारण चाललं आहे आपण पण सगळेजण बघताय, आणि त्याच्यामागचं कारण कळायला मार्ग नाही. शेवटी कुठंही न्याय असतो, न्याय मागायला पण जागा असतात. तशा पद्धतीने ती तिथं न्याय मागण्याचं काम करते. आता त्या तशा पद्धतीचा आरोप करतात. मग त्या जिथं जिथं गेल्या तिथं तिथं कोर्टाचे निकाल की बाबा कोर्टाने सांगितलेलं होतं विकायला, असेच पुढं आले. आणि मी जी माहिती घेतली त्याच्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त किमतीला जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना विकला गेला. बाकीचे कारखाने 40 कोटी, 45 कोटी, 35 कोटी. अहो काही कारखाने 13 कोटी, 12 कोटी, 14 कोटी. काही कारखाना तर मी एक उदाहरण देतो, 4 कोटीला विकला, एवढीच कॅपॅसिटी असणारा कारखाना. पण तिकडं कुणी डुंकून बघत नाही. 4 कोटीला. मराठवाड्यामध्ये मी तुम्हाला कागदोपत्री दाखवतो, काही 4 कोटीला विकले, काही 12 कोटीला विकले, काही 13 कोटीला विकले, काही 15 कोटीला विकले. आणि कारखाने सगळ्यांनीच घेतलेले आहेत, अनेकांनी घेतलेले. त्याच्यामध्ये भाजपचे पण नेते, त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते, त्याच्यामध्ये काही राष्ट्रवादीचे, काही राजकीय क्षेत्राशी संबंधित नाही. आता तुम्हाला आठवत असेल आपल्या कोल्हापूरला दालमिया, तो खाजगी माणूस आहे. असे काही मुरकुंबी, त्यांनी काहीतरी मला वाटतं पाथरीचा कारखाना घेतला. असे पण आहेत, म्हणजे खाजगींनी पण घेतले, काही शेतकऱ्यांनी पण एकत्र येऊन घेतले. त्याच्यामध्ये घेतलेल्या संदर्भातली जी काही तुम्ही रक्कम वगैरे काढली ती सगळी पूर्णपणे क्लिअर अशा पद्धतीची रक्कम आहे. त्याच्यात कुठलं नाही. आज आपण इतके वर्ष, आता ऐका ना, 2 वर्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होती. एकच वर्षांनी 47 आणि 5. तर त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज 75 वर्ष होत आलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून आपण साजरा करणार आहे. अशा सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही जे आत्ता प्रश्न विचारला, काय विचारलं? हां, तुम्ही आता 75 वर्षात किती पक्ष, अशा कुठल्या पक्षाच्यामध्ये ठराव केले जातात का? आणि उद्याच्याला तक्रार करायची असेल तर पक्षाचा ठराव करत असताना त्यांच्याहीबद्दल ज्यांनी ठराव केला आणि ज्यांनी प्रेस घेतली त्यांच्याबद्दल स्वतः राजे क्षीरसागर कोल्हापूरचे आमदार त्यांनी काय ॲलिगेशन केले ते बघा. ते मंत्री असताना, ह्यांचा सपोर्ट तिथं असताना, म्हणजे गंमतच वाटते. अर्थात कुठल्याही पक्षाला, कुणालाही, कसल्याही लोकशाहीमध्ये ठराव करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. जरूर चौकशी केली पाहिजे. उद्याच्याला कुणालाच्या मनात शंका कुशंका राहू नये, परंतु चौकशी पारदर्शक झाली पाहिजे. त्याला कुठला वेगळा काहीतरी कारण आहे असं जाणवलं नाही पाहिजे. आणि तुम्ही पण पत्रकार मित्र, मी आता पुण्यामध्ये दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा पालकमंत्री झालो आहे. तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे, माझी कामाची पद्धत माहिती आहे. इतके वर्ष पुण्यामध्ये काम करत असताना एक माणूस देखील कुणी असा माझ्याबद्दल वेगळ्या प्रकारचे आरोप त्या ठिकाणी करू शकत नाही. माझ्याकडे मागच्या वेळेस पण झालेले जे आरोप होते ते पॉलिटिकल अँगलनी आरोप केले गेले होते. त्यावेळेस आर पाटील, मी, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळेजण ॲग्रेसिव्हली काम करत होतो. आणि त्याच्यातनं कुठंतरी एखाद्या व्यक्तीची बदनामी केली तर जनमानसामध्ये त्याची प्रतिमा मलिन करून लोकांचं, आता खूप जणं बातम्यावरनं स्वतःचं मत तयार करत असतात. त्याच्यामुळे काल मी संध्याकाळी आलो त्यावेळेस तुमच्यासारखे काही पत्रकार मित्र भेटले होते, सकाळी 8च्या कार्यक्रमात देखील भेटले होते. आता मी इथं पालकमंत्री म्हणून काम करत असताना इथं पोलिसांना माझ्या काय सूचना असतात ह्याही तुम्हाला माहिती आहे. इथं आपण किती कठोर भूमिका घेतो किंवा इतर बाबतीमध्ये कुठलीही आढावा बैठक घेत असताना कसं वागतो हे
मी तिथं पक्षीय राजकारण कुठंही आणत नाही. ह्यांना अधिकारी आता ह्यांनी तर भाजपच्याही काळात 5 वर्ष पुण्यामध्ये काम केलं. त्याच्या आधी पण आमचं सरकार असताना कलेक्टर म्हणून काम केलं. आताही ते विभागीय आयुक्त म्हणून काम करतात. तुम्ही खाजगीत कुणालाही जरी विचारलं तर ह्याच्या मागचं गौडबंगाल काय आहे हे ओळखायला काही जनता दूधखोडी नाही आहे. हां नाही, एक मिनिट. तुम्ही घोटाळा म्हणताना घोटाळा काय झाला ते आधी दाखवा ना. ह्याच्या संदर्भामध्ये उद्याच्याला मी काही भाजपच्या लोकांची नावं घेतली आणि ह्यांच्या कारखान्यात घोटाळा झाला त्याची चौकशी करा. अरे घोटाळा काय झाला ते अजित पवारला आधी दाखवावं लागेल ना, मग घोटाळा शब्द येईल ना. तसं आज रोहित पण अतिशय तरुण वयामध्ये त्याच्यावर जबाबदारी आली. तोही उत्तमपणे बारामती ॲग्रो कारखाना पहिल्यांदा खाजगी झालेला पहिला कारखाना. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विलासरावांनी जाहीर केलं की आपल्या राज्यामध्ये आता ऊस भरपूर झालेला आहे. आता कारखाना काढण्याच्याकरता एकाच पाच प्रमाणात भाग भांडवल देण्याची गरज नाही. सरकारचा पैसा तिथं अडकवण्याची गरज नाही. आता इथून पुढे सहकारी साखर कारखाने दिले जाणार नाही. हे कॅबिनेटचा निर्णय आहे. आणि मग काही जण म्हणले अहो आमच्या भागात ऊस वाढला, धरण झालं, कॅनॉल आला किंवा लिफ्ट झालं तर आम्ही काय करायचं. ते म्हणले तुम्ही खाजगी कारखाने काढा. शेतकऱ्यांनी एकत्र या. जसं खाजगी दूध संस्था काढतात आणि काही काहींच्या आता सोनई, नेचर किती चांगल्या दूध संस्था त्यांनी चालवलेल्या आहेत. सहकारी पण गोकुळ वगैरे चांगले चाललेत, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण तशा पद्धतीनं कारखाने काढावेत आणि मग नंतर हे खाजगी कारखाने काही भागामध्ये निघायला लागले. त्याला राज्य सरकारने त्याच्यावर बंदी आणली. पूर्वीच्या भाजपच्या सरकारने पण 5 वर्षात ती बंदी उठवली नाही, त्यांनी ती तशीच ठेवली. त्यांच्याही काळामध्ये अनेकांनी खाजगी कारखाने त्यावेळेस मंत्रिमंडळात असणाऱ्यांनी पण काढलेले आहेत. त्यांच्यातल्या पण अनेक सहकाऱ्यांनी जुने कारखाने विकत घेतलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. चौकशी करायची असेल तर सगळ्यांचीच चौकशी केली पाहिजे. आणि मुळात साखर कारखाने जे विकले त्याची चौकशी CIDने, ACBनी, माजी न्यायाधीशांनी आणि EOWनी त्यांनी सगळ्यांनी केलेली आहे. त्याचा रिपोर्ट तर कुठं झाकून राहत नाही. नाही, ईडीने गुरुच्या संदर्भातली गुरुनी तो कारखाना परचेस केलेला होता ते काढलं आहे. त्याच्याबद्दल मला काही सांगायचं. हां नाही, मी मगाशीच सांगितलं ना, कुणावरही तुमच्यावर, आमच्यावर, देशातल्या नागरिकावर संविधान आहे, कायदा आहे, नियम आहेत, त्याच्या संदर्भात अपील आहे. असं काही झालं की कुणाला तरी फाशीची शिक्षा, लगेच शिक्षा, त्याला अपील करायचा पण अधिकार असतो ना. फार राष्ट्रपतीपर्यंत जाऊ शकतात. सगळ्या काही गोष्टी आहेत. तशा पद्धतीने ह्याच्यात पण काही गोष्टी असतील ना. आता या जर अशा प्रकारचं व्हायला लागलं तर म्हणजे केंद्रातल्या सरकारच्या विरोधामध्ये जे पक्ष आहेत त्या सगळ्यांच्याच मागं ह्या गोष्टी सुरू होतील आणि लोकशाहीच अडचणीमध्ये, डेमोक्रॅसीच संपू. नाही, त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यात आज हे काय झालेलं आहे ह्याच्या संदर्भात मी माझी वस्तुस्थिती तुमच्यासमोर ठेवलेली. कोण कुणाला टार्गेट करतं आहे, कुणीच प्रत्येकजण आपली आपली कामं करतच राहणार. जनाधार ज्यांच्या मागं आहे ते लोकांच्यामध्ये मिसळत राहणार, लोकांच्या पुढं. पण काल ही घटना घडली तेव्हा मला ह्याच्यातलं काही माहिती नव्हतं. रात्री मी त्याची इत्थंभूत सगळी माहिती घेतली आणि मलाही सकाळी तुमच्यासारखे काही पत्रकार भेटले. ते म्हणले उत्तर द्या. मी म्हणलो मी नीटपणे माहिती घेऊन उत्तर देतो, कारण आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आज इन्क्वायरी चालू आहे. इन्क्वायरी करत असताना कुणाची इन्क्वायरी झाली तर इन्क्वायरी ऑफिसरला पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका ही आपल्याला कायद्याने, नियमांनी ठेवावी लागते. ती ठेवायची आमची तयारी. नाही, काय झालं त्या दिवशी पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस पंतप्रधान म्हणाले की आम्ही पण आमचं म्हणणं दिलेलं होतं त्या 5 बेंचच्या समोर, पण ते पाहिलंच गेलं नाही. तर म्हणले आम्ही पुन्हा ते सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत. आणि ते त्यांनी सांगितलेलं होतं, त्याच्यात त्यांनी खाली सूचना दिल्या असतील म्हणून ते गेले.
मी आपल्याला स्पष्ट सांगतो, तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागला ते पहा. बेंचनी दिलेला 5 जणांच्या 3-2नी, त्या निकालामध्ये त्यांनी गायकवाड कमिशनच्या बद्दल काही त्यांचं स्वतःचं मत व्यक्त केलं. त्यांनी बाकीच्या तामिळनाडू वगैरेचं कुठलं आरक्षण 50%च्या पुढचं असलेलं रद्द केलं नाही. त्यांनी इथलं रद्द करत असताना काही गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यात आता एकमेव पर्याय मधी स्वतः छत्रपती शाहू महाराज म्हणजे कोल्हापूरचे आत्ता विद्यमान, त्यांनी पण सांगितलं की आता हे पार्लमेंटनी ह्याच्याबद्दलचा निर्णय घेतला पाहिजे आणि जे काही बिल आणायचं असेल, जे काही निर्णय घ्यायचा असेल तो घ्यावा आणि तो निर्णय घेतला तर तो निर्णय उद्याच्याला टिकेल. आणि अशीच आम्ही विनंती केली, OBCच्या संदर्भामध्ये केली, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये केली. पण आता OBCच्या बद्दल आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांनी पण आपली स्वतःची जे काही मत आहे, मागं काय काय झालं मागच्या 5 वर्षाच्या युतीच्या काळात, ते पण बरेच दाखले दिलेले आहेत, ते आपण सगळ्यांनी पाहिलेले. अहो, त्यांनी काय लिहावं तो त्यांचा अधिकार आहे. मी आत्ता जे काही सांगितलेलं आहे ते स्पष्टपणे तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे. मी त्याच्यानंतर 3-4 एजन्सींनी पण त्याच्यात चौकशी केलेली, त्याच्यात पण कुठलं काही निघालेलं नाही आहे. जर काही जण वेगळ्या अँगलनीच विचार करत असतील तर त्याला आम्ही कुणी अपीलच करू शकतो, वरच्या पातळीवरच नाही मागू शकतो. अहो, तुमच्या काही लक्षात येतं का हो? अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे कारखाने विकले गेले त्याच्यात सगळ्यात जास्त किमतीने हा कारखाना विकला गेला. बाकीचे कारखाने 13 कोटी 12 कोटीने विकले गेले. तिथंही जमीन 200-300 एकरच आहे. असं काय उगे हां कुठली नाही, रिकव्हरी कमी जरी असली तरी बाकीच्या संदर्भामध्ये देखील कोल्हापूरच्या परिसरात, सांगलीच्या परिसरात, सातारच्या परिसरात, सोलापूरच्या परिसरात कारखाने विकले गेलेच ना. अजून काय? ठीक आहे, मी सांगितलं ना आत्ता. अहो, नियमावली 3 आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवलेली आहे. जी लेवल 3 राज्यामध्ये जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी सांगितली सगळीकडे चालू ठेवा, ती पुण्यामध्ये पण चालू ठेवली नाही. तुम्ही उशिरा आला का? मग 7 ते 4 सांगितलं ना, 7 ते 4 आणि मला वाटतं शनिवार रविवार बंद. हॉटेलचं पण 4 ते 7, 7च्या पुढं त्यांनी 5च्या का 7च्या पुढं त्यांनी होम डिलिव्हरी द्यायची. 4च्या पुढं 7 ते 4, 4च्या पुढं जे काही ऑर्डर येतील ते होम डिलिव्हरी द्यायची. हां, त्या संदर्भात कुठलंही अधिवेशन असलं तर पत्रकार मित्रांनो, कुठलाही पक्ष व्हीप जारी करतोच. कारण 2 दिवसाचं अधिवेशनाचं कामकाज महत्त्वाचं असतं, त्याच्यामुळे सगळेजण आपापल्या परीनं व्हीप जारी करतात. त्यात वेगळं काय? त्याला तुम्हीच असा वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करता, असं अजिबात नाही. ती म्हणजे अधिवेशन सुरू झाल्यावर कमी दिवसाचं असेल तर त्या पद्धतीनं पक्ष आपल्या आपल्या लेवलला निर्णय घेतात. तो पक्षाचा पूर्ण अधिकार आहे, प्रतोदचा अधिकार आहे आणि त्यांनी तो बजावलेला आहे. आपल्याला कोण आहे त्या कार्यकर्त्याचं नाव? नाही, फोटो आहे, पण मी पण फोटो बघितला, गाडीची काच फुटलेली. तो राष्ट्रवादीनेच मारला कशावरून? हा चर्चा ती काय? हा चर्चा आपणच करताय ना. मग त्यांनी ते तर आमचे विरोधकच आहेत ना, ते दुसरं कुणाचं नाव घेणार? ते दुसरं भाजपचं नाव तर घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये आता मधी जे मुंबईमध्ये घडलं, ते काडतुसं वगैरे तिथं सापडली, त्याच्या संदर्भामध्ये कुणी रचलं? एका पोलीस APIनी रचलं. आता अशा पद्धतीनं कुणी तर स्वतःच रचून आपल्या गाडीवर एखादा दगड मारला असता तर काय सांगता येतं? मागे एकदा सोलापूरच्या घाटामध्ये जुन्या पत्रकारांना आठवत असेल,
की एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या गाडीवर काहीतरी दगड का असं काहीतरी स्फोटपीट झाला, एवढं राजकारण त्याच्यातनं झालं. काही सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न करतात. पण मी काल नाशिकमध्ये बोलत असताना सांगितलं, व्यक्ती कुणी असू द्या, जो तो आपल्या पक्षाचं काम करत असताना कायदा कुणी हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. विचारांची लढाई विचारांनी करावी आणि त्या पद्धतीनं प्रत्येकाने वागावं, असंही मी बोललो. पण आता ते बोललं तरी तुम्हाला पुन्हा खुमखुमी हे असंच आहे तसंच आहे, तर काय करता. अहो, त्यांनी किती पत्र लिहावी हा त्यांचा अधिकार आहे. ते काय आम्हाला विचारून पत्र लिहिणार आहे? ते पत्र लिहिणार, मग आम्ही काय करायचं? तो त्यांचा अधिकार आहे. ते त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना काय पत्र लिहावं पूर्णपणे. पण पत्र कुणी कुणाच्याबद्दल लिहायला लागलं म्हणजे ज्याच्याबद्दल पत्र लिहिलं जातो तो आरोप, तो माणूस दोषी आहे असं तर समजण्याचं कारण नाही. मी आज तुमच्याबद्दल पत्र लिहिलं आमच्या वरिष्ठांना म्हणजे काय तुम्ही दोषी झाला? तर तपास केला पाहिजे ना, त्याच्याबद्दल शहानिशा केली पाहिजे ना. ही काही मोगलाई लागली काय का हुकुमशाही आहे? लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे, पत्र लिहायचा अधिकार आहे, ठराव करण्याचा अधिकार आहे. पण एकंदरीतच पक्षाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये असा ठराव झालेली पहिलीच कदाचित वेळ असेल. हे पण आपण ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात मध्ये महाराष्ट्राने खूप चांगला रेट होता, पुणे जिल्ह्याचा पण होता. आता थोडंसं स्टॉप कमी झाला आणि स्लो डाऊन झालं. वरनं वॅक्सिन कमी मिळते म्हणून स्लो डाऊन झालं. आपली वर ओळख असली तर वॅक्सिन पाठवा, लगेच फास्ट करून टाकतो लगेच. आत्ता ती पण चर्चा झाली. 1.25 लाखापर्यंत आपण पुण्यामध्ये गेलो. पण आता पॉप्युलेशनचा विचार करता बहुतेक उत्तर प्रदेशला आपल्या तुलनेमध्ये वॅक्सिन जास्त चाललेलं आहे. आजच्या घडीला महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पण उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांना तिथं वॅक्सिन जर जास्त दिलं गेलं तर कदाचित ते पुढं जाऊ शकतील. पण आपल्याला पाहिजे तेवढी रिक्वायरमेंट आपली फुलफिल झाली तर आमचा प्रयत्न आहे ऑगस्ट एंडपर्यंत महाराष्ट्राला पूर्णपणे 31 ऑगस्टपर्यंत करायचं. आता मगाशीच सौरवराव म्हणले, दादा 1.25 लाख केलं आणि दुसऱ्या दिवशी 65,000वर चाललं, कारण वॅक्सिनच कमी आलं. शेवटी तयार होणाऱ्या वॅक्सिनचा पुरवठा देशातल्या प्रत्येक राज्याला त्या त्या प्रमाणातच ते देत आहेत आणि त्याचं वाटप हे स्वतः केंद्रातले लोक लक्ष घालून करत आहेत. पण सर, जेव्हा 21 तारखेपासून सगळं जेव्हा केंद्राने प्रोक्युअरमेंट त्यांच्या हातात घेतली तेव्हापासून सुरळीत झाल्यासारखं वाटतंय का? म्हणजे नाही ना, सुरळीत झाल्यासारखं वाटत नाही. कारण कधी कधी एकदम जास्त येतं, कधी कधी एकदम कमी येतं. त्याच्यामुळं आपण कधी 1.25 लाखपर्यंत करतो पुण्यामध्ये आणि कधी एकदम 65,000पर्यंत करतो. एवढी ती तफावत आहे. ही आपली अडचण आहेच. आमच्या तर सगळ्या स्टाफची तयारी आहे. 1.25 लाख नाही, 1.5 लाखापर्यंत जायची तयारी. कारण आज पण खूप जणांनी वॅक्सिन सेंटर सुरू करण्याच्याबद्दलची मागणी केली आणि जी मागणी रास्त आहे ती आम्ही मान्य केली. पण नुसते सेंटर उघडून पण चालणार नाही, वॅक्सिन पण मिळालं पाहिजे. नाही, त्याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिघं मिळून त्या बाबतीमध्ये घेतील. कारण मध्ये एक शिष्टमंडळ राजू शेट्टी साहेबांचं, मेधा पाटकरजींचं, प्रतिभा शिंदेताईंचं असं सगळं आलेलं होतं. त्यांचं मत त्याबद्दलचं वेगळं आहे. आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. शेतकऱ्यांना अडचणीचा ठरणारा, शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारा, शेतकरी विरोधी असणारा कुठलाही कायदा आम्ही महाराष्ट्रामध्ये लागू करणार नाही. त्याच्यात काही बदल, हमीभावाची गॅरंटी दिली, अशा काही गोष्टी आहेत त्याच्यात. किंवा उद्याच्याला मी शेतकरी आणि तुम्ही माझा माल उचलला आहे त्यावेळेस तुम्ही त्या मालाचे पैसे 3 दिवसात का 7 दिवसात दिले नाही तर तुम्हाला इतके लाख रुपये दंड वगैरे असं काही त्याच्यात चर्चा झाली आमच्या कमिटीमध्ये. त्या शेतकऱ्यांच्या हिताला बाधा न येणाऱ्या बाबी असतील तर त्याचं आम्ही समर्थन करू. पण राजू शेट्टींचं म्हणणं की आता सुप्रीम कोर्टानेच त्याला स्थगिती दिलेली आहे तर कशामध्ये करायचं? कारण छत्तीसगड, राजस्थान आणि पंजाब ह्या तिघांनी केलं.
तर तिथं सही वगैरे आम्ही पण कायदा केला तर सही राज्यपालांच्याकडे जाते. मग ते राज्यपालांनी पण सही केली पाहिजे हाही मुद्दा आहे. नंतर ते राष्ट्रपतींकडे जातं. पडत नाही त्याच्यात आपण आता एवढ्या मोठ्या महामहिम व्यक्तीबद्दल न काही तिथं पाठवता असं बोलणं, राजू शेट्टीनं बोलणं वेगळं आहे. ते आज मी बोलणं म्हणजे धडाकाच लगेच एक ब्रेकिंग न्यूजचा सुरू व्हायचा. नाही मला माहिती नाही. मला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं, रात्री त्यांचा फोन आला होता. मी म्हटलं साहेब माझी सकाळी ही 11:30 ची मीटिंग आहे, ती झाल्यावर मी दुपारी निघतो, मी संध्याकाळी तुमची भेट घेतो.